एक मोठी बातमी। कोल्हापूर महानगरपालिकेत यंदा आमदार आणि खासदारांचे सुपुत्र निवडणूक लढवणार आहेत। खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव हे देखील नगरसेवक पदाची निवडणूक लढवतील। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला। त्यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर हे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे कोल्हापुरात आता नेत्यांचे पुत्र या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं बघायला मिळत आहे। क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापुरातलं सुद्धा राजकीय वातावरण आता तापतंय आणि कोल्हापूर महापालिकेत यंदा आमदार खासदारांची मुलं निवडणुकीच्या रिंगणात निवडणुकीच्या मैदानात उतरताना बघायला मिळतात। धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक असतील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात, सोबतच राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी देखील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेलेला आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव देखील नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, काय वातावरण आहे सध्या कोल्हापुरात? नक्कीच सौरभ, कोल्हापूर महापालिकेत यंदा पाहायचं झालं तर आमदार खासदारांचे सुपुत्र जे आहेत ते निवडणूक लढवणार असल्याचे चर्चा जी आहे त्या सुरू झाल्या आहेत। आता सध्या जर पाहायचं झालं तर आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज देखील नेलेले आहेत। त्यामुळं याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं पाहायला मिळतंय। माजी आमदार जयश्री जाधव यांचा सुपुत्र सत्यजित जाधव हे देखील निवडणूक जी आहे ती लढवणार आहेत। त्यामुळं संपूर्ण शहरामध्ये आमदार खासदार ही जी काही घराणेशाही जी आहे ती या यंदाच्या निवडणुकीत दिसणार असल्याचं पाहायला मिळते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजीचे सूर सुद्धा उमटताना पाहायला मिळतात। कारण पक्षाकडून जर का उमेदवारी मिळाली तर या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे शहरामध्ये सध्या संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेबाबत जर पाहायचं झालं तर या घराणेशाहीच्या उमेदवारींबाबत सुद्धा चर्चा जी आहे ती जोरात असल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास। धन्यवाद विशाल।